पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। होणाऱ्या जाऊबाई माझ्या बाजूने होत्या, त्या कधीच तुझ्या बाजूने नव्हत्या, कळलं? त्या कायम माझ्या बाजूने होत्या, तुलाच उशिरा कळलं। बरोबर बोलली, मला सगळं उशिराने कळतं, मीच मूर्ख। काय हा रोज रोज गोंधळ आता नाही रे बाबा सहन होत। अजून काय बघायचं बाकी ठेवलंय तुलाच माहित, कठीण आहे हे सगळं। कधी संपणार आहे कुणास ठाऊक। वल्ली, वल्ली, दादा सॉरी सॉरी दादा। अरे टाळतोयस का बरं मला असं तू? हे बघ, जे काय झालं त्याच्याबद्दल खरंच सॉरी, पण मी सगळं नीट करीन रे दादा। आज जे काय झालं ते परत कधीच होणार नाही। खरंच 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 परत कधी होणार नाही। काय करणार? एक वेळ तू वाड्यातली भांडणं मिटवशील, पण मनाने एकमेकांपासून दूर गेलेली माणसं कशी परत आणणार? तुला माहिती, पूर्वी वाड्यातनं बाहेर पडलं ना, घरी परत यायची ओढ असायची। आता सध्या ऑफिसमधनं लवकर घरी यावंच वाटत नाही। आणि कोणामुळे झालं माहिती? तुझ्यामुळे। दादा नाही, मला नको आहे, मला काय ऐकायचं नाही तुझं प्रॉमिस। मी हे करतो ते करतो, मला काय ऐकायचं नाही। कारण तू काय केलं सगळ्यांनी बघितलं, नुसतं बघितलं नाही, भोगलं। भोगलं, भोगतायत, आणि सुटका नाही, आयुष्यभर भोगत राहावं लागणार। रिया, केवढी केअरलेस आहेस तू। तुला इतकं साधं समजलं नाही की या घरात कोणीही तुझ्या बाजू कधीच घेणार नाहीये। अनामिका मूर्ख बनवत आलीये तुला। गोड गोड बोलून सगळं इन्फॉर्मेशन काढून घ्यायचा प्लॅन असणार आहे तिचा। रिया, यू हॅव टू बी अलर्ट ना, सावध राहायला हवं। रिया, काय समजते स्वतःला? माझ्या नवऱ्यावर हक्क गाजवते। अरे तू माझा नवरा आहे, माझ्या नवऱ्यावर हक्क गाजवायची काय गरज आहे? सचिन अजूनही माझा आहे, आणि मागून मागून असं काय मागितलं मी? सचिनचा थोडासा वेळ मागितला ना, माझ्या नवऱ्याचा वेळ मागितला, मग एवढा तमाशा करायची काय गरज होती? पण आपलं काय ठरलं होतं वल्ली? मी रियाशी मैत्री करणार आणि तिच्याकडून माहिती काढून घेणार, पण तुला हे सगळं करायची काय गरज होती? काय करू मी होणारे जाऊ भाई? अहो, मला माझा संसार परत हवा आहे। मला मान्य आहे की तुम्ही तुमच्या परीने प्रयत्न करताय, पण मी प्रयत्न करायला नको का? हो, पण त्या प्रयत्नांनी आपला सगळा प्लॅन फिसकटला। रियाला कळलं की मी तुझ्या बाजूनी आहे, तिच्या बाजूनी नाही। काय उपयोग? मग कशाला बोललात? गप्प बसायला हवं होतं। गप्पच बसले होते मी वल्ली, पण ती कुठल्या थराला जाऊन बोलत होती, मग मला शांत बसवलं नाही। आणि रियाच्या बाजूनी असण्याचं मी फक्त नाटक करत होते। अगं, मी आहे तुझ्याच बाजूनी ना। तू थोडा वेळ शांत बसली असतीस ना, तर आपल्याला कळलं असतं की सचिनच्या मनात खरं काय येते। आता काही करणार नाही आपल्याला। प्रत्येक वेळी असा उतावीळपणा करतेस तू आणि सगळं बिघडवून ठेवतेस, माहितीये का? अरे पण मग तुम्ही हे मला का बोलताय? माझं सचिन मला परत मिळावा म्हणून करते ना मी हे सगळं। हो, पण आता त्याचा काय उपयोग? आता पुन्हा सगळी नव्यानं सुरुवात करावी लागणार। एक मिनिट, सगळं नव्याने करावं लागणार म्हणजे? नाही नाही होणार जाऊ बाई, अहो असं नका करू। मी सचिनला त्या बाई बरोबर नाही बघू शकत, मला त्रास होतो, तुम्हाला नाही कळत आहे का? मी काहीच करू शकत नाही। तू ना स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलेला आहेस। होणार जाऊ बाई, मी मान्य करते माझं चुकलं, मला असं नव्हतं करायचं, मी खरंच सांगते। हो, पण पुन्हा तशीच वागलीस तू। किती वेळा सावध केलं होतं तुला, वल्ली असं नको करूस। आता काय करायचं? पुन्हा पाढे 55, पुन्हा नव्यानं सुरुवात। तुम्हाला लक्षात कसं नाही आलं?
मूर्ख आहे मी. वल्ली तुला सगळं कसं कळलं नाही अगं? हा जाऊबाई मी नेहमी चुकीचंच वागते का? आणि माझ्या वागण्याचा ना मलाच त्रास होतो. प्रत्येक वेळेला विचार न करता वागणं. खरं सांगू होणार जाऊबाई, मला ना खूप वाईट वाटत होतं. मला असं वाटत होतं की जर मला आणि सचिनला मूल झालं तर सचिन पुन्हा माझ्याकडे परत येईल. त्या नादात एवढा मोठा मूर्खपणा कसा केलास तू वल्ली? मूर्खच आहेस तू. वल्ली वल्ली मावशी वल्ली काय झालं का? अगं वल्ली, चल 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 बंद काय सगळं. सावकाश बाळा, कसं काय एवढं भाजून घेतलंस? कशी काय मुलगी तू? बस बस बर मी 1-2 मिनिटात फोन करतो तुम्हाला. बस बस. खूप जळतंय मावशी, खूप जळतंय, खूप जळतंय, पाणी पी. खूप जळतंय. पाणी पी, बरं वाटेल वल्ली. अगं मलम कुठे ठेवलं तुला काही आठवते का? मला नाही माहित. काय झालं बघू? मी आणते. अगं काय हे वल्ली, केवढं भाजलंय. जरा काळजी घेत जा ना काम खेचू नको, करताना. खेचू नको, मला खूप खूप दुखतंय मला. कुठे केवढं ठेवलंय? भाजलंय बघ. काय? मलम कुठे मला थांब ठेवलंय? जरा. सापडत नाहीये. हे बाई, सावकाश बाळा. बघू वहिनी, बघू हात कडक. जरा आगाग होईल पण ठीक आहे. काय करतेस वल्ली, जरा लक्ष देत जा ना काम करताना. मी काळजी घेत नाही तर स्वतः पण स्वतःची काळजी घेणार नाहीस तू. बघू इकडे. खूप खूप जमतंय, मला खूप जमतंय. नको हात लावून नको. थोडा त्रास होईल पण लावावा लागेल. अगं बाई, मी दूध ठेवलं तिथे गॅसवर, विसरले. आलेच मी. तू लावशील ना, मी जवळ पटकन एक फोन करून आले. मी बर्फ घेऊन आलो. ऐक ना, नको कुठे जाऊ, मला खूप त्रास देतोय. असं कसं, केवढं भाजलंय तुला, त्याला लावावं लागेल ना काहीतरी. आलोच मी. बघितलं ना माई मावशी? तर बघितलं ना, सच्चूला वल्लीची किती अगदी मनापासून काळजी वाटत होती नाही. मला ना सुरुवातीपासून खात्रीच होती की सच्चूच्या मनात वल्लीबद्दल अजूनही प्रेम आहे. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं असं म्हणतात ना, तसं झालंय. पण त्यासाठी वल्लीला भाजलंय, फार वाईट झालं ग. पण ती मनानं जेवढी दुखावलेली आहे ना, त्यासमोर हे भाजणं काहीच नाही. खरं मावशी, काय आपण किती वेळा म्हटलं की नाही सच्चूचं तुझ्यावर प्रेम आहे, तरी सचिनचं वागणं वेगळंच काहीतरी सांगत होतं ना. मला तर बाई त्या दोघांना बघून असं खुश झालंय. अगं पण अजून आपली काळजी संपले कुठे? ते दोघं जण जेव्हा खऱ्या अर्थाने एकत्र येतील आणि ती बाई रिया ती कुठेतरी लांब निघून जाईल ना, तेव्हा मी सुटकेचा निश्वास टाकेन ग बाई. होईल, तेही शक्य होईल. होईल ग बाई. थांब 1 मिनिट. मला खूप जमतंय, नको लावू. अगं थांब जरा वल्ली, थोडा होणार त्रास आता. काय करतोय मी पण, बर्फ लावून चिघळणार सगळं ते. मलमच लावावं लागेल. नाही, मला खूप जमतंय. हो, थोडा वेळ झोमणार, थोडी आगाग होणार पण ठीक आहे. हात कर पुढे. थोडं भाजलंय ते, हळूच लावतोय, हळू लावतोय. 1 मिनिट. पुढं झालंय ते वल्ली, जरा लक्ष देत जा ना ग काम करताना. ते किती दिवस राहणार माहितीये हे तू.
सचिन 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 मॅडम काय करताय? बॅग घे. रुमाल आहे का? आहे. पटकन इथून निघायचं, ऑफिसला पोहोचायचं. कळालं? आपलं घरनं काम करायचं ठरलं होतं ना. ठरलं होता सचिन. आता मी एकटी या घरात काम करणार आहे. तू ऑफिसला जायचं, मी सांगेन ते आणि सांगेन तेवढं काम करायचं. कळालं? मॅडम तिला किती भाजलंय ते तरी बघा. मी माणूस म्हणून म्हणतो. अहो, तिला न्यावं लागेल ना दवाखान्यात. सचिन तुझी बायको ना एकटी नाही किचन मध्ये काम करत. अजून हाऊसवाईफ आहे जे काम करतात, त्यांचा हात भासतात. एवढी तुझी सुकोट बायको काही ग्रेट नाहीये. मॅडम निघायचं पटकन. अहो ऐकत तरी. निघायचं. चल सचिन. अहो काहीतरी करून यांना दूर ठेवावा लागणार आहे, नाहीतर हे लव्ह बर्ड्स एकत्र यायचं एक पण चान्स सोडणार नाहीये. अगं वल्ले, अगं काय तू एकटीच काय रडत बसली? सच्चू होताना कुठं गेला तू? रिया आली होती, ती घेऊन गेली सचिनला. ती थांबूच नाही दिलं. मला खूप झोपतंय. मावशी मी काय म्हणते, हे खूपच भाजलंय हो, तिला सहन होत नाहीये. डॉक्टरकडे नेऊन आणू का पटकन? हो नाही लवकर बरं झालेलं बरं ग. उगीच पाणी बिणी लागलं आणि जखम चिघळली तर नको बाई. तू तिला डॉक्टरकडे घेऊन जा. चल चल बाळा डॉक्टरकडे जाऊन ये. मी नेते, बरं वाटेल. बरं रात्री झोप लागायला नको. काही नाही होणार आहे नीट. झोमताय का फार? माझी जी चुलत मावशी होती ना, तिला पण हातावर असं जळलं होतं आणि त्याच्यानंतर ना खूप मोठा फोड आला होता आणि काम करता करता तो फोडच फुटून गेला. रिया रिया काय करते इथे? तिची तर तब्येत बरी होती की. वल्लीला दाखवू का रिया आहे इथे ते? नाही नको. वल्लीच्या पोटात एक तर काही राहत नाही, गडबड होऊन बसेल सगळी. होणारे जाऊ बाई, या ना. आले. मी काय विचारते, डाग नाही राहणार ना माझा? थोडे दिवस राहील. मला खूप झोमतंय. आपल्याला आधी बांगड्या काढायला लागतील. मी काय? नाही मलम लावणार आहे. वल्ली मी काढते. हळूहळू माझी त्वचा खेचली जाते ना, मी काढते. मी काढते. हळू काही होणार नाही. झालं. आत माझ्या बॅग मध्ये ठेवते. काढू दे. ते काय करणार आहेत आता? काही नाही, ते औषध लावतील. तू माझ्याकडे बघ, हात धर माझा आणि पाडे म्हण मनात. मी बघतच नाही, मी डोळे बंद करते. तुम्ही काय लावायचं ते लावा पटकन. 2 1 2 2 2 4 2 3 4. जरा हात सोडतेस? मी आले 1 मिनिट. पटकन आले. आरडाओरडा करू नकोस हल्ली हॉस्पिटलला. अरे ही रिया कुठे गेली? आता ते इथेच होती. काय झालं? काही नाही. काय म्हणाले? डॉक्टर म्हणाले की ही जखम ना 10-15 दिवस उघडी ठेवा आणि त्यांनी काहीतरी दिलं, हे लावायचंय. घेऊया. पण डाग नाही ना राहणार. बघू. चल. दादा प्लीज थांबा ना.
मला तुमचा थोडा वेळ पाहिजे होता. मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. सॉरी, मला वेळ नाही. दादा प्लीज, मला माहिती आहे तुम्हाला माझा राग येतो, पण मला तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं आणि मी हे कोणाशी बोलू मला कळत नाहीये. माई मावशी किंवा अनामिका त्याशी बोलली असते, पण ते कसं रिॲक्ट करणार मला माहिती नाही आणि ते टेन्शन घेणार. त्यापेक्षा तुमच्याशी बोललेलं बरं. तुम्ही मेन आहेत ना घरात. मला खरंच वेळ नाही, पटकन बोल. हां, मी ते मला ना खूप ऑकवर्ड फील होत आहे. ते मी कसं सांगू मला कळत नाहीये. हे दादा, मी प्रेग्नेंट आहे. माझ्या पोटात सचिन आणि माझा बाळ आहे. खरंच आहे दादा. आधी मला पण नाही विश्वास बसलं, पण हे खरं आहे. माझ्या पोटात माझा आणि सचिनचा बेबी आहे. काय बोलतेस तू? हा, मला माहितीये तू खोटं बोलतेस. खोटं बोलतेस ना? हे सगळं पण नाटक आहे ना तुझं? बोल भाऊजी, तुम्ही तरी सांगा ना तिला, ही खोटं बोलते मी. हे खोटे आहेत रिपोर्ट. काय झालं वल्ली, रडतीयस का? ही काय बोलते बघा ना. ही जे काय बोलते नाही, ही खोटं बोलतेय. ही खरं बोलत नाहीये, माहितीये मला. अहो मी सचिनची बायको. हे सगळं शक्यच नाहीये. ही खोटं बोलतेय. मला माहितीये ही खोटं बोलतेय. अगं पण काय झालंय? काय समजेल असं सांग ना, काय झालंय? हे बघ वल्ले, रडू नकोस. काय झालंय ते नीट समजावून सांग. बाळाची स्वप्न मी बघितली होती. हे काय झालं? म्हणजे माझी स्वप्न, माझा संसार सगळं संपलं. काय संपलं? काय समजेल असं सांग ना बाई. नाही, हे खोटं आहे. खोटं बोलतेय तू, बोल ना. अरे सौरभा, अरे काय झालं? हे काय बोलते? काय रडते? काय झालंय? काय आहे? काय झालं वहिनी? कसली फाईल आहे? काय ते, कसली फाईल आहे? रिया प्रेग्नंट आहे. सचिन, तू एवढा सरप्राईज का रिॲक्ट करतोय? काय? तू का असं काय विचारतोय? आपल्याला आता काहीतरी डिसिजन घ्यावा लागणार आहे ना. कसला डिसिजन? सच्चू, आपल्याला बेबी होणार आहे. सगळं नाही, सगळं संपलं. अगं काय संपलं? काय बोलतेस तू? हे सगळं संपलं. सगळं संपलं. वल्ले, वल्ले, जावई बापू, माझ्या मुलीला दिलेली शिक्षा पुरी नाही का हो झाली? म्हणून तिला एवढं मोठं प्रायश्चित्त घ्यायला लावलं तू. जावई बापू, तुम्ही माझ्या लेकीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. मॅडम, सच्चू, तू काय करतोय? काहीतरी बोल. आपल्याला आपल्या नात्याचं फ्युचर डिसाइड. सच्चू, दादा 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 थांबा ना. तुम्ही सगळे असं निघून गेल्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होणार आहे. तुम्हाला डिसिजन घ्यावा लागणार आहे. मी काय डिसिजन घेणार? तू आणि सचिन दोघेही सज्ञान आहात. जे काही करायचं आहे, जे काही ठरवायचं आहे
तो डिसिजन तुमच्या दोघांचा असणार आहे आणि तुमच्या दोघांनी तो घ्यायचा आहे, माझा काही संबंध नाही. बरोबर आहे दादा, पण वल्ली घरी असताना सचिन काही डिसिजन घेणार नाही. आणि तुम्हाला कोणालाच मी आवडत नाहीये, पण मी एक वेल एज्युकेटेड चांगली घरातली मुलगी आहे. तुम्हाला पटत नाहीये, पण ते तसं आहे. आणि माझ्या घरात लग्नाआधी मूल झालेलं चालणार नाहीये. अच्छा, म्हणजे तू आता सचिनला लग्न करायला फोर्स करणार? मग मी या सिच्युएशन मध्ये वेगळं काय करू तुम्ही सांगा. आमचं लग्न झालं नाहीये, कधी होणार आहे हे मला माहिती नाहीये. माझ्या घरात लग्न आधी मूल नाही चालणार आहे, तर फक्त लग्न हेच एक ऑप्शन आहे. नाहीतर तुम्हाला हवं ते करा रे. लग्न करायचं की नाही करायचं, बाळाचं काय करायचं, हे सगळे निर्णय तुझे आणि सचिनचे आहेत. खरं तर तुझे आहेत. मला याच्यात गुंतवू नकोस, माझा याच्याशी काही संबंध नाही. शी यार, हातच झटकला यांनी. सरळ म्हणून टाकलं की माझा संबंध नाहीये. आता काय परत सचिनशी बोलावा लागणार, आणि तो कसला डिसिजन घेतोय, मलाच काहीतरी करावं लागणार.